नामाचे कारण विठोबाच्या घालूनिया दास करी तू कैवार वागुनी आड कलिकासी अबद्ध वाकुडे जैसे ते शापरे वाचे हरी हरी उच्चारावे घालूनिया कास करी तू कैवार वागुनी आड कलिकासी तुका म्हणे अम्मा सापडले नीश तुका म्हणे अम्मा सापडले नीश सकळ हे बीज पुराणाचे
घालून आकाश करी तू कैवाड वागून दियाड कैकासे आदिनाथ उमा मच्छिंद्र तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा नवविधा काय भक्ती द्यावे माझ्या ते तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिका आत्मरूप गणेश मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरीकरण आता हृदय आपले जोपाळून आपले परी वैसो पाऊले नमस्कारुनी आता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात महाराज अमासितो नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या घालून आकाश करीतो कैवाड वागून दियाड कळी कळासी जगद्गुरु तुकोबरायांचं बोलणं आहे आणि जगद्गुरु तुकोबराय आपली नामनिष्ठा व्यक्त करतात नव्हे तर जे आपल्या नामावरच जे काय एकविध भाव आहे तो एकविध भाव महाराज प्रगट करतात कार्याकारण भाव व्यक्त करतात हा बऱ्याच जणांना हा भाव कळणार नाही परमार्थ आपण करतो या लेवलने आपण सामान्य जीवन पण मोठमोठे ऋषी तपश्चर्या योगी तपी तपी जे काय परमार्थ करतात परंतु बऱ्याच जणांना हा भावच कळला नाही महाराज म्हणतात की कार्य आणि कारण वाहुगाची शीन वर्म न कळून वाया गेली वर्मच कळलं नाही परमार्थाचं भलं 60,000 वर्ष तपश्चर्या केली परंतु तपश्चर्या कशासाठी करतो नवे अशा 20-20 फूट जटा वाढवल्या अग्निकुंडामध्ये बसले अघोरी विद्या प्राप्त केली हे कशासाठी करतोय हे वर्म कळलं म्हणून इथं महाराज काय म्हणतात वर्मने कळून वाया गेले आणि इथं महाराज काय म्हणतात अमाची तो नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या इथं वर्म एक आहे वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागून तो ठाव मनोन संकटाकी सेवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संगती मागे केला उपाव हे वर्म कळलं नाही आणि ते वर्म न कळल्यामुळे काय झालं करोत तपादी साधने कोणी साधत गुरांजने नव्हे पावत आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती कोण परमार्थाला
काय म्हणतंय तर कोण काय म्हणतात, करो तपादी साधने. हे तप जप अनुष्ठान असे अनेक प्रकारचे साधने करतात. कोणी साधत गौर अंजने. गौर अंजने म्हणजे इंद्रिय निग्रह करणं, मनोनिग्रह करणं. आणि असं करून त्या परमात्म्याला प्राप्त करून गेलं. आणि प्राप्त करून घेतल्यानंतर मात्र त्याला नाशिवंत पदार्थाची इच्छा करणं. ज्याप्रमाणे आपण एक नवशी भक्ती करतो. एखाद्या देवाला नवस बोलतो, त्याचे काय अनुष्ठान वगैरे करतो. आणि अनुष्ठानाची सांगता झाल्यानंतर तो परमात्मा प्राप्त झाल्यानंतर आपण परमात्मा मागण्याऐवजी आपल्या मनातलं जे परमात्म्यानं निर्माण केलेलं नाशिवंत आहे, हे नाशिवंताची इच्छा करतो. त्याच्यामुळं काय होतं तर वर मन कळून वाया गेली. महाराज म्हणतात, आम्ही नवजो तया वाटा, नाचो पंढरी चोहटा. आम्ही नवजो तया वाटा. कारण ती वाटा कशा आहेत तर ती चोर वाटा आहे. तुमची इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला भगवंत प्राप्त झाला, काय इच्छे पुढे मागितलं दिला, मोकळं झालं, त्यांचा तुमचा संबंध संपला. मग परत आपण अजून साधनं करतो. आणि साधनं किती जरी केली तरी साधने घालती काळाची या मुखी, सेचीनं चुकती गर्भवास. अजून नाना प्रकारची साधनं करतो आपण, परंतु ते साधनं परमात्म्यापर्यंत पोचतेत का नाही सांगता येत नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात, नाना साधनाच्या केल्या
नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्यान पवती याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगी अभ्यास सिद्धी रुदिता ते वाटाव. विचार करा, आपण परमात्म्याचा मनोभाव जाणून भक्ती करतो का आपल्या मनानं भक्ती करतो? आपल्याला जसं सोपं पडेल तशी आपण भक्ती करतो. परंतु जे आपण भक्ती करतोय, जे आपण काय साधना करतोय, त्या परमात्म्याला मान्य आहेत का नाही आपण त्याचं कधी जाणलं नाही. आपल्याला वाटेल तशी आपण भक्ती करतो. आमचे श्री गुरु भाऊ सांगतात की मनाचे मंगळवार 5 कधी काय आपल्या मनाला येतो, मग तो प्रसन्न होतो का न होतो याचा विचार करत नाही आपण. महाराज म्हणतात आम्ही नवजोत या वाटा. महाराज काय म्हणतात, तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासा निंद. कारण या जगाचा विचार करत असता पिंडे पिंडे मतिर भिन्ना या न्यायानं प्रत्येकाचं बहुता छंदाचे बहु असे जन तयासे मन बाटू नये. बघा या पृथ्वी तलावर या मृत्यू लोका ठिकाणी या भगवंतानं एवढी निर्माण सृष्टी केली. असं एकही माणूस एकासारखा नाही किंवा एक प्राणी एका प्राण्यासारखा नाही. तसं एकाचाही विचार एकासारखा नाही. कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं. बहुता छंदाचे बहु असे जन. मग आपण त्यांच्या मागे फिरायचं का? महाराज म्हणतात तयासे मन बाटो दे. आपला एकच छंद पाहिजे. कोणता छंद? गायनाचे उडी
छंद आम्हा हरीच्या दासानंद. कोणता छंद मनाला पाहिजे तर गोविंद गोविंद मना लागले छंद. हा छंद मनाला पाहिजे. नवे नवे तरी गाये नाचे आपल्या छंदे. आपल्या छंदे म्हणजे परमात्म्याचा मनोभाव जाऊन त्याच्या छंदानं नाचलं पाहिजे. परमात्म्याचा मनोभाव काय तर महाराज म्हणतात सांगितले करीन सेवा सकळ देवा दास्यत्व. आता दिल्याचीच वाट. आता दिल्याचीच वाट म्हणजे तर या परमात्म्याने हे दिली वाट. देवी दिला देव भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. आता दिल्याची वाट म्हणजे परमात्म्याने जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. हा परमात्म्याने हा जीव कशासाठी दिलाय तर परमात्मा प्राप्तीसाठीच. परंतु आपण परमात्मा प्राप्ती बाजूला ठेवतो आणि बाकीची प्राप्ती करून घेतो. आणि बाकीची प्राप्ती करतो हे सगळे नैश्वर प्राप्ती. नशिवंत आहे. परमात्म्याचे चरण सोडून परमात्मा सोडून जर बाकी काय इच्छा करत असाल तर ते सगळं नाशिवंत आहे. परंतु इथं महाराज काय म्हणतात तो या झाला फाटा बाधिकेचा. आणि तो बाधिका या योगे महाराज म्हणतात जगाचा अनुभव काही असू द्या परंतु आमचा अनुभव मात्र वेगळा आहे. आम्हाचे तो नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या. कारण आम्ही त्या परमात्म्याचा मनोभाव जाणला. परमात्म्याचा मनोभाव काय होता तो म्हणे हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हा परमात्म्याचा मनोभाव होता. नवे नवे तरी स्वामीची या मनोभावा न चुके याची परमसेवा एरती पांडवा वाणीची करणे. तो स्वामीचा मनोभाव काय होता तर बाबा ज्या कारणे आपण ही सृष्टी निर्माण केली ती सृष्टी आपलं नामस्मरण घेईल. त्या परमात्म्याला एकट्याला सुद्धा करमत नव्हतं म्हणून हा पसारा निर्माण केलेला आहे. बघा आपलं एक 10 माणसाचं कुटुंब असू द्या. जर 10 माणसाचं कुटुंब जर 9 जर कुठं बाहेर गेले असले आणि आपण एकटं घरी असेल एक आठवडाभर हातानच करायचं हातानच खायचं म्हणलं तर मग काय मग तर लय अवघड आहे. करमतंय का नाही करमत. तसं भगवंतानं ज्या उद्देशाने सृष्टी निर्माण केली तो कार्यार्थ विसरून या. एकलेने कंठे म्हणून याने केले निर्माण. चंद्र सूर्य गगन मेघ तारंगणे पाचही भौतिक महा भिन्ने भिन्ने कशासाठी निर्माण केली तर रात्री महाराजांनी सांगितलं की पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. ज्याच्यासाठी निर्माण केली ते आपल्याला जाणतील आणि त्यांचंही कल्याण होईल आणि मलाही करमल. परंतु हे जे निर्माण केली ही कुठे उठली आपल्या आपल्या विषयात गुंतली. हा जीव विषय उडे बोलाला जीव आता याची कोण करे घेऊ नको जय नारायणी भाव पाहून ठाव नरदेह. या देहाते म्हणे मी धन पुत्रा दारा माझे बरे हे काळाचे खाजे ऐसे नेन तू गेला. बघा प्रत्येकाला वाटतं हे काय भगवंतानं आपल्याला दिलेलं नाही. जे आपण काय आज तागा जे कमवतोय करतोय हे त्याच्या इच्छेनं होतंय. आपण मात्र निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला.
हे फक्त आपण आहे तोपर्यंत माझं माझं म्हणतो, पण घास गिळे सत्ता नाही. हातातला घास हातात आणि तोंडातला घास गिळायला सुद्धा सत्ता नाही. म्हणून इथं महाराज काय म्हणतात, जगाचं काही असो आमासित नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या. कारण त्या परमानंदाचा मनोभाव आम्ही जाणला, आवडी धरून आले त्या आकारा, केला हा पसारा यासाठी. आणि म्हणून म्हणतात महाराज, आमासितो नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या. घालून आकाश करीतो कैवार, वागून दिया ढकडी कळासी. विठ्ठल नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या. घालून आकाश करीतो कैवाड, वागून दिया ढकडी कळासी. अभंगाचा विचार करता महाराज नामाविषयी एकविध भावतेने बोलतात. आणि आज परिहार म्हणजे आपण काय परिहार कधी देत नाही, आपली परंपराही नाही काय परिहार देणे. परंतु परिहार म्हणजे आजचा दिवस हा पर्वकाळ दिवस आहे. आज आपल्या फळाचे असणारे मालक श्री गुरु आप्पासाहेब तुकाराम निवृत्ती तथा दादासाहेब राशीनकर म्हणजे आप्पासाहेब राशीनकर यांचा 9वं मासिक आहे. त्यांना जाऊन आज 9 महिने झाले. आज ही वाड्याची आपल्या सेवा चालू आहे. आपणही वाड्यात जाणार, परंतु योगायोग हा सप्ताह. आणि दुसरं पर्व काळ म्हणजे काय, श्री गुरुवर निष्ठा ठेवणारे याच गावचे वारकरी जे निष्ठावंत श्री गुरुच्या सेवेत ज्याने आयुष्य घालवलं, सांगितली करीन सेवा या न्यायाने ज्याने आयुष्य खर्च केलं, ते याच गावचे वारकरी. त्यांचं सुद्धा या सप्त्यामध्ये मासिक येते. शंकर पाटील, हरिभक्त परायण शंकर पाटील, त्यांनी श्री गुरु सांगेल त्या न्यायाने परमार्थ सिद्धीला नेला शेवटच्या टोकापर्यंत. आणि तो एक या सप्त्यातील पर्व काळ आहे. म्हणजे भाग्य कसं म्हणाय त्यांचं, सप्ताह हा काय दरवर्षी नेमलेला आहे, ह्या तिथीला होतो. परंतु ध्येय कधी ठेवायचं हे आपल्या हातात नाही. परंतु भाग्यवंत म्हणत या शरण गेले पंढरी राया, तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा भरसा. कारण ज्याने श्री गुरुवर निष्ठा ठेवून परमार्थ करतात त्यांचा परमार्थ मात्र सिद्धीला जातो. आणि या अशा पर्वकाळामध्ये त्यांचंही मासिक येणं ही सुद्धा एक पर्वकाळच आहे, त्यांच्यासाठी आपल्यासाठी आहे. कारण इथं महाराज काय म्हणतात, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी नव्हे तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्यांचा अधिकार सामान्य नाही, मोक्ष त्यांच्या घरी राबतो. तुकाराम महाराज म्हणतात की मोक्ष आम्हा घरी कामारी या दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे. म्हणजे वारकऱ्याचा अधिकार हा सामान्य नाही. आणि म्हणून इथं महाराज काय म्हणतात, आमासितो नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांनी
असं काय काल आलेत आणि आज नामावर विश्वास ठेवला असं नाही. सगळं धांडाळून काढलेलं त्याने. कारण सगळ्या साधनामध्ये नाम साधन हे साधन श्रेष्ठ आहे. नामावर निष्ठा कशी पाहिजे? आपण नामावर निष्ठा, आपण नाम करतो, नाम जपतो सासे वैखरी चित्त धावे विषयावर. आपण नाम जपतो, हातात माळ असते, नामस्मरण करतो, समोर गायचं रेडकू वासरू सुटलेलं, अरे ती वासरू सोडबान म्हणतो. म्हणजे आपलं चित्त आपल्या नामावर नसतं तर आपल्या प्रपंचावर असतं. त्याच्यामुळं आपलं काय सिद्धीला जायला सांगता येत नाही. परंतु महाराज इथं म्हणतात नामावर निष्ठा कशी पाहिजे? पतिव्रते दैसा भरतार पमा अमा नारायण तैशा परी. पतिव्रता, पतिव्रता कोणाला म्हणायचं? ज्याची देवावरील सत्ता, त्या पतिव्रतीची सत्ता त्या भगवंतावर आहे. जरी हा भगवंत म्या बोलविल्या वेद बोलू, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हलव, जो जगाचा चालिता मी, असा जरी ब्रह्मांड नायक असला, नवे वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली हंता मग खोटी. परंतु असा सत्ताधीश असणारा परमात्मा या पतिव्रते समोर झुकतो. त्यांनी सांगितलं तशी त्यांची कामे करतो. तिला पतिव्रता म्हणतात. कारण तिनं आयुष्य आपल्या पतीशिवाय दुसरं कुठे घातलेलं नसतंय. पतिव्रता नेहमी अनेकांची स्तुती. सर्व भावे ध्यानी मनी पती जैसा. जी पतिव्रता असते तिच्या चित्तामध्ये 24 तास अखंड आपल्या पतीशिवाय दुसरं काही विषय नसतो. जसा मागाशी प्रमाण होऊन गेले की स्वामीची या मनोभावा न चुके याची परमसेवा, तशी पतीची या मता अनुसरणी पतिव्रता अनायासी आत्महिता पाविज देणे. पतीच्या मतानं जे काय करेल, पतीचं मत जाणून ती पतिव्रता ज्या पतीची सेवा करते, नवे ती सांगल ती कामे करते, त्याला पतिव्रता म्हणतात महाराज. आणि जसं पतिव्रतेचं जसं आपल्या पतीवर निष्काम प्रेम असतं, तसं महाराज म्हणतात आमचं सुद्धा त्या नामाविषयी एवढं प्रेम आहे. एक लौकिकातलं उदाहरण देतात. सर्व भावे लोभ्या आवडीचे धन आमा नारायण तैशा परी. सामान्य उदाहरण आहे. सामान्यातल्या सामान्याला समजण्यासाठी सांगतात महाराज. सर्व भावे लोभे आवडीचे धन. जो लोभी असतो माणूस धनाचा, त्याला जागृती स्वप्नी त्या धनाशिवाय दुसरं काय सुचतच नाही. आपण कोणाची निंदा करतो नाही, तुकोबरायांचं प्रमाण आहे. बरेच लोक आता काय काय व्यापार करतात, धंदा करतात, काय काय पैशाचा व्यापार करतात. पैशाचा व्यापार करतात म्हणाल तर कसे, तर 100 रुपये घेऊन 110 रुपयाला विकतात. कारण त्याच्या चित्तामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काय नसतं आणि त्याला काही कळत नाही. को लहान आहे मोठा ते आपला आहे परकाय, त्या लोभ्या पुढे काही अपीलच नाही. म्हणून महाराज इथे म्हणतात की सर्व भावे लोभ्या आवडीचे धन आम्हा नारायण तैशा परी. नवे तर तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. जे लहान बालक असतं या बालकाचंही उदाहरण दिले तुकोबरायांना. ते आपल्या आईजवळच नाचतं. त्याला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुका म्हणे माता बाळ चुकली यावनी न पवता जनने दुःखे पावी विठ्ठल. पूर्वी यात्रा भरायच्या, आता काही यात्रा कमी आहेत म्हणा. आता असल्या तरी वाहनं झाली, जाते येते, मोबाईल झाले, आता काय चुकायची अवस्था नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये असे मोठमोठे यात्रेला गेल्यानंतर किंवा जाताना वनामध्ये कुठं तर चुकायचे.
गर्दीत चुकायचं आणि तेवढ्या गर्दीतनं त्या आईच्या आणि त्या बाळाची ताटातूट व्हायची. मग ती बाळ एकाला सापडायचं, आई एकीकडे हुडकायची. मग बाकीचं काय, त्या आईला त्या बाळासाठी त्या आईचं काळी धडपडत करत असतं, ती आक्रोश करते आणि हा बालक आपल्या आईला शोधण्यासाठी हा आक्रोश करत असतो. बोला त्याला एखादी दुसरी आई म्हणा, त्याला आपण दुसऱ्या अनेक स्त्रिया भेटतात. मग त्याच्या आईपेक्षा त्याची आई कशी आहे का आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. परंतु त्याच्या आईपेक्षा काय सुंदर असतील, काय गुणवान असतील, रूपवान असतील, कसेही असतील, त्याला कडेवर घेतलेल्या रडते म्हणून त्याला काय चॉकलेट, कॅडबरी काही द्यायचा प्रयत्न करतील. परंतु ती बालक काय त्याच्या आहारी जात नाही. तर जे काय ठाई फोडलेला असतो तो थांबत नाही. इथं ज्ञानोपाराय म्हणतात, येरी पराव्या का रंबेवन बरव्या परी त्या काय कराव्या बालका त्याने. त्या बालकाच्या आईशिवाय बाकीच्या मोप स्वर्गातल्या अप्सरासारखे असतील, रंबेसारखे असतील, पण ते परके आहेत. त्या बालकाला काय त्याचा उपयोग. तस इथं महाराज म्हणतात अनेक साधने आहेत, परंतु आम्हाला त्या साधनाची गरज नाही. आणि जरी ती काय सुंदर असल्या आणि त्याची 100 मीटरवरून जर त्याची आई दिसली तर ती बालक इथली सगळी साधनं टाकून त्या ज्याच्या खांद्यावर बसले, मांडीवर बसले, त्याला लाथाडून त्या आईकडे पळत जातो आणि त्या आईच्या गळ्यात मिठी मारतो. ज्यावेळेस त्या आई त्याला भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद महाराज म्हणतात आमचं या नामावर प्रेम आहे. आमाचे तो नाही अनेक प्रमाण, नामाचे कारण विठोबाच्या. आम्हाला अनेकच प्रमाण आहे, अनेक दुसरे मज नाही. आता नेहमी या चित्तापासून या आम्हाला दुसरं प्रमाण नाही. नवे तर आम्ही येथे आलोय त्या कार्यासाठी. अभिनामाचे दार
विठ्ठलचे प्रमाण. इथं सुद्धा महाराज म्हणतात सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. सर्व भावे लोभ्या आवडे जे धन, तसं सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. न लगे जाणावे नेणावे, दुसरे काय जाणायचंही नाही नेणायचंही नाही. कारण का एकंदरे शिक्का पाठविला येही लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धार. आम्ही यासाठी आलो, येथे आले हो याची निज कार्या, केले कर्मे ते मागील भोगाया, आता घडती ते याते समर्पाया, नाही तया बहिणी जसताना जावया हो. याच कार्यासाठी आलोय आणि हे काय आता आलो नाही. निद्रा करीत होतो पाही, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. आम्ही काल आलोय ना आज सांगलो असं नाही. जे जे झाले अवतार तुका तया बरोबर भगवंताने जेवढे अवतार घेतलेत तेवढ्या अवताराबरोबर तुकोबराय म्हणतात. नवे नवे तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. आपल्याला 4 युगापासून आपण म्हणतो, परंतु जे जे झाले अवतार तुका तयाबरोबर भगवंताचे अवतार किती झालेत आपण गणित करून नाही. आपल्याला मापण्यासारखे जरी आता हे 9-10 अवतार असले तरी नाही. अनंत अवतार घ्यायची भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कारण त्याचा स्वभावच आहे. हाके सरशी उडी घालून या स्तंभ पोडी, आईशी कृपावंत कोण. माझ्या विठाई नवे नवे बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. आणि म्हणून इथं काय म्हणतात महाराज की जे जे झाले अवतार तुका तया बरोबर. मागे किती अवतार झालेत तेवढ्या अवतारात तुकोबर आहेत. आणि तेव्हापासून यांनी काय केलं तरी एक नामच साधना केली. तुम्ही म्हणा मागच्या काळात येत नाही करत होते काय, हे सगळे महाराजांच्या बाबतीत झूट बात आहे. कारण होत, परंतु मगाशी सांगितले ही साधने घालती काळाची या मुखी शेकीनं चुकती गर्भवास. कृतयुगी शब्दम साधन, त्रेतायुगी यजन याजन, द्वापार मुक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त. सत्ययुगामध्ये काय होतं शब्दम साधन. शब्दम साधन म्हणजे काय, मनोनिग्रह करणे, इंद्रिय निग्रह करणे, आपल्या मनावर ताबा ठेवणे, इंद्रियावर ताबा ठेवणे. ते काय असा 5 मिनिटं 2 मिनिटं नाही. आता आपण कीर्तनात बसलोय, परंतु 10 वाजता लाईट येते ना आपला ड्रिप चालू करायचा, पाणी वळवायचं हे आपल्या लक्षात असते. मग 60-60 हजार वर्षे खेळाच्या टोकावर अंगठा ठेवायचा आणि एका पायावर उभा राहायचं शक्य आहे का नाही. ती साधनं होती. आणि जरी एवढी साधनं केली परमात्मा प्राप्ती झालं तरी त्यावेळेस परमात्म्याची कोण इच्छा करत नव्हतं. काय ज्याच्यासाठी साधन करतो ते नवसच आपण भगवंताला सांगत होतो. परंतु त्या काळात सुद्धा सत्ययुगात सुद्धा हे शब्दम साधन न श्रेष्ठ ठरता हे नाम साधनच श्रेष्ठ ठरलं. कसं म्हणाल तर नाम प्रल्हाद रात्र थोडी सोंग फार टायमिंग दिलं आपल्याला, टायमिंग मध्ये संपलं पाहिजे. भलं मोठं आपल्याला. आपण काय
त्या पातेल्यात किती जर असलं तर आपल्या टायमिंग मध्ये जेवढं होतं तेवढंच खाऊ, राहिलेलं पुन्हा बघू. त्यावेळेस सुद्धा नाम साधन श्रेष्ठ ठरलं. कृतयुगामध्ये नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडविन हरी, उचलून घेतले कडेवरी भक्ती सुखी निवाला. कथा प्रत्येकाला श्रुत आहे, वेळ घालवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यजन 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 म्हणजे आमचे श्री गुरु बाबासाहेब सांगायचे, बाबा महाराज की यज्ञ करायचे. आणि यज्ञ म्हणजे का आपण आता करतोय ते आताचा ब्राह्मणाला बोलवायचं, एका अर्ध्या तासात तर सगळी विधी उरकून जिकडे तिकडे रिकाम. त्या यज्ञाचं नियम सांगत होते आणि होताच तो नियम. श्री गुरु बाबा सांगायचे की जो यज्ञ करायचा त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडासारखी तुपाची धार पाहिजे. मिळतंय का आता एवढं तूप? आपला अधिकार नाही तसं सांगायला, पण श्री गुरु बाबा सांगायचे की आता खायला बाळातलीला तूप मिळत नाही. मी सांगत नाही बरं का, माझे श्री गुरु सांगत होते, माझा अधिकार नाही तेवढा सांगण्याचा. सांगितली करीन सेवा, त्यांच्या मुखात आलेली सांगायचं. हत्तीच्या सोंडासारखी तुपाची यज्ञामध्ये धार पाहिजे. आणि तेवढी धार चालून असून चालत नाही, तर तो जो यज्ञाला बसणारा पुरोहित आहे तोही सवळ्यातला पाहिजे. जो बसणार आहे तोही सवळ्यातला पाहिजे. याच्यातच समजून घ्या आपण आता किती सवळ्यात आहे. आणि एवढे करून सुद्धा ते परमात्मा प्राप्त होईल सांगता येत नाही. कारण महाराज इथं म्हणतात यज्ञ याग स्वर भोगाडी ते करिता तपे काम क्रोध खवळते, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते, करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. समजा आपण यज्ञ केलं तेही साध्य झालं. 100 यज्ञ केल्यानंतर काय होतं तर स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गातले भोग भोगायला मिळतात. मग स्वर्गातले भोग काय देत? जे ते काम देण्याचे काय खिल्लारे, जे गावे भांडारे. तिथं स्वर्गामध्ये काय प्यायला अमृत आहे, बसायला ऐरावतासारखं सिंहासन आहे, फिरायला कल्पतरूच्या बागाच्या बागा आहेत, करमणुकीला नाचण्यासाठी रंगकाम करण्यासाठी उर्वशी रंभा आहेत. परंतु ही कितपर्यंत आहे? त्या यज्ञाचं पुण्य जेवढं मिळालंय तोपर्यंत. आणि ते पुण्य तिथलं संपलं मग तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुन्हा मृत्यू लोकातच यायचा. बर पुन्हा मृत्यू लोकात यायचा म्हणजे का आपण नरदेह धारण करून येणार आहे काय सांगता येत नाही. पुन्हा कशाच्या जन्माला जाणार आहे, पशु पक्ष्याच्या का बैलाच्या कशा जन्माला जाणार आहे माहित नाही. परंतु गर्भवास पुन्हा भोगावं लागणार आहे. असं जरी असलं तरी महाराज म्हणतात त्या काळात सुद्धा हे साधन कमीच पडले. नाम साधनच श्रेष्ठ ठरलं त्रेतायुगामध्ये सुद्धा. तुम्ही कसं म्हणाल तर नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कुळे उद्धरले मुक्त केले राक्षसा. त्रेतायुगात सुद्धा नामाचं महत्व आहे. कथा प्रत्येकाला माहित आहे रामायणामधले. ती वानरी योनी, त्या वानरी योनीने काय त्या दगडावरती राम अक्षर लिहायचं आणि त्या समुद्रामध्ये टाकायचं आणि ते दगड तरत होते. ऐकलंय प्रत्येकानं. मग ते दगड तरत होते. ज्याचं नाम लिहितं त्याला पण विशेष वाटले की माझ्या नावानं दगड तरतात. तोही गेला आणि एक उचलले दगडाने टाकले. मी पसरून सांगत नाही परंतु ते दगड बुडले. कारण परमात्म्याला सुद्धा माहित नाही की आपल्या नामाचं श्रेष्ठत्व किती आहे. म्हणून इथं तुकोबराय म्हणतात तुझी या नामाचा महिमा तूच न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याचसाठी. सकारात्मक बोलतात. आमचा जन्म कशासाठी गोड आहे
तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. कारण तुझ्या नामानं आमच्यासारखी मरकड तरतील यात नवल नाही दगड सुद्धा तरतात. मग तुम्ही आम्ही तर काय बोलणारी दगड आहे. आपण तर यात काय नवल नाही, परंतु त्यावर निष्ठा पाहिजे. म्हणून त्या त्रेतायुगात सुद्धा नाम साधनच श्रेष्ठ ठरलं. द्वापार युगात सुद्धा नाम साधन श्रेष्ठ ठरलं. गवळीयाची ताक फेरे कोण पोरे चांगली, यांचा केवढा यांचा छंद देवा. त्या भगवंताला त्या गोपाळांचा छंद काय होता, तर ते सतत त्या भगवंताच्या नामाविषयी होती. नवे नवे तरी एक एक गोपी एक कृष्ण. ते कृष्ण 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 या नामाचा सतत जप करत होते. गोपाळ करतील यात नवल नाही, तेथील पशु पक्षी पाणी नदी सुद्धा कृष्णाचा जप करतो. म्हणून त्यावेळेस सुद्धा नाम साधन श्रेष्ठ ठरलंय. आणि म्हणून इथं महाराज म्हणतात की आमाचे तो नाही अनेक प्रमाण, नामाचे कारण विठोबाच्या. कारण त्या युगात नाम श्रेष्ठ ठरले म्हणजे आता हे कलियुगात, या कलियुगामध्ये सुद्धा नाम साधनच श्रेष्ठ आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि म्हणून इथं म्हणतात महाराज की आमासे तो नाही अनेक प्रमाण, नामाचे कारण विठोबाच्या. घालून आकाश करीतो कैवाड, वागून दियाड कळी काळासी. शिवने पाठीमाग पाकली मा आमाशी तो नाही अनेक प्रमाण, आमाशी तो नाही अनेक Bye.
म्हणून म्हणतात महाराज नामाचे तू नाही अनेक प्रमाण नामाचे कारण विठोबाच्या घालून या कास करीतो कैवाड वाहून दे आड कळिकाची. आपला वेळ संपत आलाय, फक्त 10 मिनिटामध्ये संपू. कारण कीर्तन कितीतरी गोड असतं, तर ह्या कीर्तनापेक्षा पुढचा बेत सगळ्याला गोड वाटतो. असू द्या. महाराज काय म्हणतात, घालून या कास करीतो कैवाड वागून येते आड कळी काळाशी. कारण तो कसा आहे, भक्तप्रिय भगवंत नव्हे नव्हे, तो भक्तवत्सलता भगवंत आहे. मगाशी विषय होऊन गेला की हाके सरशी उडी घालून या थंब बोडी. तो भक्तासाठी आपला प्राणपणाला लावतो म्हणतो ना, त्याप्रमाणे मागे पुढे न विचार करता तो भक्ताची कामे करतो. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंगदास, असे भक्ताची या घरी कामे न सांगता कधी. मग इथं तर म्हणतात महाराज आमाशी तो नाही अनेक प्रमाण, एकच प्रमाण आहे विठ्ठलाचे प्रमाण. न लगे जाणावे नेनावे, नवे नव्हे तर आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे छन खाता जेविता न विसंबो. मग ज्यांची अवस्था बघितलं तर एक क्षण सुद्धा त्यांचा व्यर्थ जात नाही. मग अशा भक्तासाठी काय, तो थांबणार आहे काय संकट भक्तावर आल्यानंतर? नाही नाही, तो घालून या कास करीतो कैवाड. जसं एखाद्याच्या मुलाला एखाद्याच्या आई समोर जर कोण मारत असेल तर ते आई जशी त्याला म्हणते ना पदर खाऊन जाते त्याच्या अंगावर, तसा तो सुद्धा घालून या कास करीतो कैवाड वागून येते आड कळी काळ असेल. सामान्याला सोडावं, कळी काळाला सुद्धा तो फिरकू देत नाही इकडं. सांगायचं उदाहरण म्हणतं, एक छोटस उदाहरण आहे. ही कथा प्रत्येकाला सुरत आहे महाभारतामधली. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिणे. तो अतिप्रिय असणारा अर्जुन हाही भक्तच होता आणि भीष्म सुद्धा भक्तच होता. परंतु दोघांची त्यांनी कामे केली. त्यामुळे दोघांसाठी घालून या कास करीतो कैवाड. भीष्माचार्य ज्यावेळेस आपलं दुर्योधन आणि अर्जुन ज्यावेळेस भगवंताकडे गेले आणि सैन्याची विभागणी झाली, कथा श्रुत आहे. मग त्यावेळेस भगवंतांनी एकच सांगितलं की मी युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही, वाटलंच तर एक 4 हिताच्या गोष्टी सांगेन. असं हे कोण सांगत आलं? दुर्योधन भीष्माचार्याला सांगत आले. भीष्माचार्य म्हणजे कोणाला फसवा लागलाय? आपण जसं म्हणतो का लावालाच्या घरीला दाबणं एकाच चाललाय. अरे ते कुणाला फसवतोय म्हणला?
तुला एक ना एक दिवस युद्धामध्ये शस्त्र धरायला लावीन, ही भीष्माची प्रतिज्ञा आहे. आणि मग युद्ध सुरू झालं आणि भीष्माच्याने अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेस अर्जुनावर बाण चालू होते, परंतु त्या भक्तासाठी भगवंताने काय केलं तरी पायीक पाठीशी घातलेला, आपण उडा राहिला. म्हणजे मध्ये आपला विषय होऊन गेला की गाडी ड्रायव्हरनं चालवायची का मालकाने चालवायची. गाडीचा मालक असतो, त्यानं नोकर ड्रायव्हर ठेवलेला असतो. मग तो गाडी ड्रायव्हर चालवतो का मालक चालवतो? ड्रायव्हर. परंतु इथं भक्तावर संकट येते, त्या ड्रायव्हरच्या हातनं पुढं काय तर ड्रायव्हरला अडचण येणार आहे हा तो परमात्मा मनोभाव जाणला आणि तो ड्रायव्हरला पाठीमागे बसवला आणि आपण पुढे गाडी चालवायला तयार झाला. ऐका नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. कशा योगे? तर त्यांना माहित होतं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, की बाबा अर्जुन भीष्माचार्या पुढे टिकणार नाही. मग म्हणून अर्जुनाला त्यांनी पाठीमागे घालून पुढे उभे राहिले आणि रथ चालवत असताना भीष्माचार्याचे बाण अर्जुनाच्या अंगावर येत होते. आणि ज्यावेळेस अर्जुन असं मूर्छंडावतामध्ये येऊन पडले, त्यावेळेस ते भगवंताला सहन झालं नाही आणि तिकडे भीष्माची प्रतिज्ञा खरी करायची होती, इकडे अर्जुनाला पण रक्षण करायचं होतं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस अर्जुनाला बाण लागला नाही, अर्जुनाची अवस्था बेशुद्ध झाली, त्यावेळेस भगवंतानं रथातून उडी मारली आणि रथाचं चाक काढून भीष्माचार्याच्या अंगावर धावून गेले. धावून गेल्याबरोबर भीष्माचार्य म्हणजे बस, मला एवढंच पाहिजे होतं. तू जे बोलला ना की युद्धामध्ये मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, 4 हिताच्या गोष्टी सांगेल. कारण तो हा लाघवी माया सूत्रधार आहे, तुझा खेळ आम्ही जाणतो. आणि त्यावेळेस भीष्म पण हे केला खरा आणि धनुर्धरा अर्जुनाचंही रक्षण केलं. आणि ज्यावेळेस भीष्मानं प्रतिज्ञा केली, त्या भीष्माच्या प्रतिज्ञेसाठी तोही त्याच्या अंगावर धावून गेला. सांगायचा मुद्दा काय, इथं जो नामधारक आहे त्याच्यासाठी काय करतो तो, घालून आकाश करीतो कैवाड, वागून दे आड खडी काळाची. आणि याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात की अबद्ध वाकुडे जैसे तैशा परी, वाचे हरे हरे उच्चारावे. आपण कसंही असू द्या, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, नवे नव्हे तरी हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटे. अनेक नका पडू गबाळाच्या भरी, ते आहे थोरे नागव. अनेक नका पडू गबाळाच्या भरी म्हणजे नवशी भक्ती करू नका. सामान्याचं द्या सोडून हो, आपण काय किरकोळ भक्ती करतो देवाला, काय तर किरकोळ मागतो, त्यांना असं कुठं झटकलं तर सुद्धा ते कितीतरी जणांना मिळून जाईल. पण जे काय तपश्चर्या अघोरी करतात आणि ते भगवंता पुढे इच्छाच करतात. इथं महाराज काय म्हणतात की आणि मन माझे असता जेने मी दुरावे पंडू सुद्धा, ऐशे पुण्य होय जीभ जड. काय ऐशे पुण्य म्हणतात, जीभ जडे काय. जर त्याला पुण्य म्हणायचं तर मग त्याला जीभ जडेल म्हणतात महाराज. कारण स्वतः मी समोर असताना मला सोडून जर बाकीच्या जर इच्छा करीत असेल तर हे पुण्य नाही. कारण ही चोराच्याच वाट आहेत. पुण्यात्मक पुण्य स्वर्गात जायचे, पापात्मक पापे स्वर्ग मिळणं हे पुण्य वाटलं तरी ही चोराचीच वाट आहे. आणि नरक मिळणं हे सुद्धा चोराचीच वाट आहे. फक्त परमात्मा प्राप्ती करून घेणे हीच एक शुद्ध वाट आहे. आणि म्हणून इथं काय म्हणतात महाराज, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गाभाळाच्या भरे. कारण जे मोठमोठे योगी आहेत ते कोण इंद्रपद मागतात, कोण मोक्षपद मागतात, कोण ब्रह्मपद मागतात, कोणाला काय इच्छा आहे ते मागतातच. परंतु महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुसरी जणी जडो दिशी. नवे नवे
तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग जे जे कर्मधर्म नाशिवंत आहे. भगवंता सोडून जे दुसरं काय आहे ते भगवंताने निर्माण केलेलं नाशिवंत आहे. एक मागायचं ते तर त्यालाच मागायचं आणि त्यालाच मागायचं. मागायचं झालं तर बी त्यालाच मागायचं. काय मागायचं तरी तोच मागायचा, त्यालाच मागायचं. मागो तरी तुझं मागो, सांगो तरी तुझं सांगो, देह भावो तुझं सांगो, लागो तरी लागो तुमच्या चरणी दातार. एक तर आपली परंपरा आहे काही न मागे हे अमानुचित, वडिलाची रीत. पण कोणतं काही न मागे नाही. ही जी पसारा त्यानं केलेला आहे ना मायेचा, हा पसाऱ्याकडे डुकून सुद्धा बघायला नाही म्हणतात मला. फक्त काय करायचं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटी. आणि त्या योगे काय होतं तरी तो आपोआपच मग तुका म्हणे आम्हा सापडले नीस सकळ हे बीज पुराणाचे. त्याला काय नाही मागितलं की तो घ्या म्हणून मग माग लागतो. आणि जो मागतोय त्याला देऊन तिथं गुंतवून ठेवतो. तुकोबरांच्या 7-8 पिढ्यापासून फक्त देवाच्या डोक्यावर ऋण आणि ऋणच होत. त्यांच्या वाड वडिलांनी आजोबा पंजोबांनी फक्त वारी आणि वारीच केली. आणि ज्या वेळेस तुकोबरायांचे काय बोधोबा ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करत होते त्या टायमाला भगवंताची मान खाली झुकत होती. जसं एखाद्याकडे एखाद्याचं काय देणं असेल तर तो त्याच्या पुढे जाताना नतमस्तक होतो, खाली मुंडी घालून जातो. तसं इथं सुद्धा भगवंताचं डोकं खाली होत होतं, कारण एवढी सेवा त्यांच्या डोक्यावर ऋण होती. आणि जे मागतात त्यांना मात्र तो हातावर तुरी ठेवून गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो मात्र ज्यांना मागत नाही त्याला मात्र घ्या म्हणून मागे लागतो. बरेच संतांची उदाहरणं सांगायची म्हणजे आपल्याजवळ वेळ नाही, कारण प्रत्येकाच्या यांनी घरी काम केलं. ज्यांनी काही नाही मागितलं त्याच्या घरी स्वतः जाऊन पाणी भरले. नाथाच्या घरी श्रीखंड्याहून 32 वर्षे सेवा केली. नवे तर कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ते निळा वंदित असे पाय. नवे चोखोबरांची गुरं वडली, कुणाचं काम केले नाही. उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती दैत्या घरी रक्षे. हा अभंगत पूर्ण भक्तासाठी आहे. यांनी या भक्तांनी काही सुद्धा मागितलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते. परंतु त्यांना हा दिल्याशिवाय राहत नाही. न सांगता त्यांची कामं करत होता. इथं महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्हा सापडले निज सकळ हे बीज पुराणाचे. हे पुराणाचे बीज आहे. कोणतं नामस्मरण घेणं, नाम हेच बीज आहे पुराणाचे. पुराण कुठलं म्हणाल तर वेद अनंत बोलिला आर्त इत्वाची साधीला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. इथं सुद्धा काय वेदाने काय सांगितले, निज निष्ठा. इथं तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्हा सापडले निज. निज म्हणजे निज नाम परमात्मा. तुका म्हणे निज रुपड हे तत्वबीज. निज म्हणजे सत्य साच खरे. मग काय सत्य साच खरे, नाम विठोबाचे भरे. आणि ह्या निजाचं नामस्मरण केल्यानंतर मात्र मग तो सकळही बीज पुराण. आणि हे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कारण बीज म्हणजे काय, जे बीज आता पेरलं की ते उगवतं आणि त्याला फळ येतं आणि त्या फळामध्ये बीज निघतं. ते बीज कशासाठी निघतं तर पुन्हा त्याची पेरणी करण्यासाठीच. मग इथं बीज काय, तर इथं बीज एकच आहे. बीजाने फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे हे वर्म निवारे श्रम सकळ. बीज आणि फळ काय तर एक परमात्म्याचं नामस्मरण. आणि म्हणून इथं सगळ्या संतांनी एकच सांगितलंय, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून. काय सार काढले निवडून, तर ते एक श्री हरीचे नाम.
या संत महात्म्यांनी सुद्धा काय केलं तरी जसं आपण दुधाचं दही दह्याचं घुसळण करतो, त्याचं ताक लोणी आणि लोण्यातून काय काढतो तरी तूप, तसं या संत महात्म्यांनी सगळं घुसळण केलं. कशामध्ये काय आहे, परंतु त्यांनी सार काय काढलं तर एक नाम हेच सार आहे. आणि म्हणून इथं महाराज काय म्हणतात की आमासितू नाही अनेक प्रमाण, नामाचे कारण विठोबाच्या. संत म्हणतील यात नवल नाही, स्वतः भगवंत सुद्धा म्हणतो जो मज होय आनंदे शरण, त्याचे निवारमी जन्म मरण, या लागे शरणागता शरण मीच एको. नवे नवे ते नामाची या शस्त्रवरी, नाव या उधारी, तरुणी या संसारी तारू झालो, सजोनी या संसारी तारू झालो. या संसारातून तुम्हाला तारणारा मी आणि मी एकटाच आहे, परंतु कोण जे नाम घेतात त्यांना तारणार आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सप्ताह हा नामस्मरणासाठी, पंक्तीसाठी सप्ताह नव्हे आणि सप्त्यासाठी पंगत आहे. सप्ताह म्हणून पंगत आहे, पण पंगत आहे म्हणून सप्ताह असं होत नसतं बरं का. आपण वारीला जातोय म्हणून आपल्याला वाटेने वारकऱ्याला पंगत घालतात लोक, पण पंगत देतात म्हणून आपण जातोय काय वारीला? नाही जात. समजा एखाद्यानं आता सांगितलं आषाढी वारी द्या सोडून, आपण आता पुण्याला वारीला जाताना असे वारकऱ्याला काय तुपातलं जेवण घालते, एरवी तुम्ही जेवण आहे म्हणून जा म्हटलं जाचाल का? नाही जात. तसं नामस्मरणाचं इथं काय चालू आहे, अखंड नामस्मरणाचा सप्ताह आहे. आणि त्या सप्ताहात काय करायचं, एक आणि एक श्री हरीचं नामस्मरणच करायचं आहे. कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे पुण्य इतकं होतं की ते पुण्य त्याची गणना स्वतः भगवंताला सुद्धा करता येत नाही. एरवी आपण प्रपंचातनं पुण्य करू शकत नाही, परंतु हिथं तर निदान 7 दिवस येऊन पुण्य केलं पाहिजे. नाहीतर आमचे श्री गुरु बाबा सांगायचे की सप्त्याला यायचं म्हणल्यानंतर लय मुळावर येतो. विना घ्यायचं म्हणताना जमत नाही, पारायण करायचं म्हणलं तरी जमत नाही, गाथा भजनाला जमत नाही, परंतु पंक्तीला मात्र 2 टाइम नाही. त्यांचे बरोबर आहे. प्रसाद कसा चुकवायचा? प्रसाद हा घेतलाच नवे. तुकोबरा म्हणतात पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून येतात. तो प्रसाद लौकिक आहे, परंतु हा नामस्मरणाचा प्रसाद हा चिरंजीव आहे. एकदा जर हा प्रसाद घेतला तर ब्रह्मरस घेई काढा तेने पिढावारे. हा ब्रह्मरसाचा जर प्रसाद एकदा या जीवानं घेतला तर त्याच्या जीवनात घडून आकाश करीतो कैवाड वागून दे आड कळी काळासी ज्ञानोबा माऊली. सोहळे म्हणा.
येऊन विवेक तरतठा दोन्ही मळगटा बुद्धीचा जेणे. हा जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे हा श्रीगुरूंनी वाट दाखवलेला वाटेयोगे चालू आहे. त्याप्रमाणे श्रीगुरु जे वाट दाखवतील त्या वाटेने आपण जाणं अध्य कर्तव्य आहे. आपण सुद्धा श्रीगुरूच्या आज्ञेमुळं आज सेवा नाही तर आमची सेवा सुद्धा आज बदलायचे नियोजन होतं. आज श्रीगुरू आप्पांचं वाड्यामध्ये मासिक असल्यामुळे आपली सेवा तिथं वाड्यामध्ये करायची होती. परंतु इथं तारखेच्या 8 दिवस झाले नाही म्हणून ही सेवा इथं झाली. जे गुरु सांगतील ती वाट आपण लढायची. ते ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की का गुरु दावे वाटा येऊन विवेक तीर्थता दोन्ही मुळकटा बुद्धीचा जेणे. त्यांच्या योगे आज आपण इथं बोलू शकतोय. त्यांच्या योगे आपण हे फडावरचं जुनं गाव आहे दादांच्या काळातलं. याचा धरीन अभिमान करीन आपले जतन. बाबांनी तर शिंगोलीला वाघाची उपमा दिली होती. बरोबर आहे ना. शिंगोली म्हणजे वाघ आहे म्हणतो ते. बरोबर आहे ना. त्या न्यायानं हे रोपटं लावलेलं आहे. या रोपट्याला आता तुमच्या आमच्यासारख्याने पाणी घालणं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि श्रीगुरु जे सांगतील त्या न्यायानं आपण सेवा करत राहणे. इथं पिंडे पिंडे मित्र भिन्नायचं काय कुणाचं मत मांडायचं जे आहे ते श्रीगुरूजवळच मांडायचं. आणि त्यांनी जसं म्हणतील ना या दगडाला देव म्हणलं की आपण त्याला देवच म्हणाल. कारण त्यांच्या मुखातनं येणारी वाणी ही सत्य आहे. आधी मुखा वाटे अमृत वचन नवे नवे स्त्रीचा तो केला पुरुष उभा. मग आता आपण जे काय आरती प्रकरण करतो त्यामध्ये घालील लोटांगण वंदिनी चरण डोळ्यानं पाहेन रूप तुझे. त्यावेळेस आपण जे लोटांगण घालणे याचा अर्थ लोटांगण कशाला म्हणतो. खाली आपण जमिनीवर पडून जेव्हापर्यंत भगवंतापर्यंत जाणं त्याला लोटांगण म्हणतात. स्वतःभोवती फिरणे याला लोटांगण म्हणतात. त्याला प्रदक्षिणा म्हणतात. मग इथं नामदेवराय काय म्हणतात की घालील लोटांगण वंदिनी चरण डोळ्यानं पाहेन लोटांगण झालं तिथपर्यंत जाऊन त्या भगवंताला बघायचं. इथे घालील लोटांगण म्हणजे फिरणे म्हणजे लोटांगण नव्हे. आणि हा श्रीगुरु गुरुजी बुवाच्या आधिपत्याने चालू असलेले गाव आहे. आणि तिथं जे गुरुने आपल्याला वाट दाखवली त्या वाटेनेच आपण जायचं. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत दे तेनेचे बनते चालू जाता न पुढे गुंता. नवे नवे तर पुढे गेले हरीचे दास त्याची आस आम्हाची तेनेचे पंथे चालू जाता न पुढे गुंता कुठे काय. सांगायचा विषय काय इथं वर्णन फक्त श्रीगुरूचं आणि श्रीगुरू सांगेल तीच सेवा आहे. बाकीचं तुझं माझं इथं आणायचं काय विषय नाही. म्हणून इथं महाराज काय म्हणतात की तुका म्हणे आम्हा सापडलेली सकाळी बीज पुराणाचे. आणि आता बऱ्याच ठिकाणी कीर्तनात काय व्हायले हसवणं म्हणजे कीर्तनकार 1 नंबर. ही जरा भ्रम काढून टाका डोक्यातला. हसणं म्हणजे फसलं. गारुड्याच्या खेळात जाऊन आपण हसतो. कीर्तन म्हणजे खेळ नव्हे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्या भगवंताची प्राप्ती करायचं असेल तर आपण हरिरूप झालं पाहिजे. आणि इथं माझे श्रीगुरू सांगतात इथं समोर बसणारे हे सामान्य जन नाही. हे प्रत्यक्षात ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मूर्ती तुमच्या समोर आहेत. प्रत्यक्षात तुमच्या समोर भगवंत उभारलाय. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. तुम्ही जर कीर्तनात मनातून जर व्यर्थ बोलत असेल तर तुम्ही भगवंताला फसवताय नवे नवे स्वतःला फसवताय. आणि कीर्तनात हसणं हा एक योगायोगानं त्यात काय चालत चालत जे काय माणसाला काय ठेस लागते तसं योगायोगानं काय हसायला येतो. पण आवर्जून कीर्तनात विनोद सांगणं हे कीर्तनच नव्हे. इथं एकच आम्हाची तो नाही अनेक प्रमाण. त्या काळात भगवंताच्या काळात कितीतरी हसणारेच होते घेऊन. भगवंताला बघून बी बऱ्याच जणांनी हसले. परंतु भगवंत त्यांना प्राप्त झाला नाही. ज्याच्या तोंडातली उष्टी बोरी भगवंताने त्याची खाल्ली. कारण तिथं भाव पाहिजे. भावाची कारण मोक्षे साधन. वेळ नाही घेत. वेळ आपला झालेला आहे. पण सांगायचं काय कारण की जे श्रीगुरु वाट दाखवतील ती वाट खरी. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नवे नवे तुका म्हणे हेची नीट. हेच म्हणजे सकारात्मक सांग हीच नीट वाट आहे.
भले एखाद्या शाळेने जर सांगितलं तिकडून डाबरी वाट आहे जवळ पडतंय, नाही नाही, श्रीगुरून सांगितले ना ही वाट, त्याच वाटेने जावं, एक काटा सुद्धा मोडणार नाही कोणाला. ही काड्याच्या गळाची रेग आहे. केली तशी करविली तशी केली कटकट, वाकडे के नेट देवदान विठ्ठल.